तुमकां सगळ्यांक खबर आसा की 29 तारखेक जुलय आमचे दिल्ली एक अधिवेशन जालें, एक ॲक्च्युली आंदोलन जालें, अधिवेशन न्ही आंदोलन जाल्लेलें आसा दिल्ली नारी न्याय आंदोलन. थंय आमी 3 मुद्दे मांडलेले. पयलो मुद्दो आशिल्लो पॉलिटिकल एम्पावरमेंट, दॅट इज राजनीतिक न्याय. बरोबर. राजनीतिक न्याय, राजनीतिक भागीदारी. हो हे जे आंदोलन आम्ही सुरू केले दिल्लीच्या जंतर मंतरच्यान सुरू केलेले आसा आणि हे तीन मुद्दे जे आम्ही मांडले ते पहिलं आसा पॉलिटिकल एम्पावरमेंट. आम्ही आता हे पॉलिटिकल एम्पावरमेंट जी मागितलेली आसा ती इतक्या खातीर की 20 वर्ष आम्ही पॉलिटिकल एम्पावरमेंट मागताले, कायदो पास करा म्हणून पार्लमेंटात हाडलेले, परंतु हो कायदो पास केन्ना केलो मोदींनी. 10 वर्ष असताना 10 वर्षांनी करूना, पण जेन्ना तांकां कळ्ळें की त्यांचे आसन हलता असं पार्लमेंट इलेक्शनच्या वेळार, तेन्ना त्यांनी ऑन द ईव ऑफ पार्लमेंट बिफोर इलेक्शन पार्लमेंट इलेक्शन्स त्यांनी हो कायदो हाडलो. आणि हो कायदो हाडून सुद्धा आफ्टर गेटिंग दिस पर्टिक्युलर लॉ इन द पार्लमेंट दे हॅव केप्ट सम लकुनेस. आणि लकुनेस हे आसा की जोपर्यंत सेन्सस जायना तोपर्यंत आम्ही हो लागू करना, जोपर्यंत हांगा हे डिलिमिटेशन जायना तोपर्यंत आम्ही हो कायदो लागू करचे ना. आमचे म्हणणे असा की आत्ताच्या आत्ता इट इज इमर्जन्सी दॅट हो कायदो तुम्ही इमिजिएटली लागू करात आणि 33% रिझर्वेशन हे बायलाक दिवपाकच जाय. तितलेच न्ही, तुम्ही ओबीसी हांकां सुद्धा त्या रिझर्वेशनात इन्क्लूड करा. आम्ही हे कित्याक म्हणटा, कारण आज आम्ही पळयता बायलांचेर अत्याचार इतले जात आसा की ताका सीमा ना. हांव तुमकां डिटेलान सगळें सांगतलेच, ताका सीमा ना. म्हणून आम्ही म्हणटा की जितली बायलां पॉलिटिकल फिल्डात येतली तितले बायलांचो आवाज व्हडलो जातलो आणि बायलांचो जो अन्याय जो जाता आज, जो ज्या प्रमाणात अन्याय जाता तो कमी जातलो. दुसरे म्हणजे म्हणणे आमचे डिमांड आशिल्ले ते असे इकॉनॉमिक एम्पावरमेंट. आता इकॉनॉमिक एम्पावरमेंट म्हटल्यार आर्थिक सशक्तीकरण. हे आर्थिक सशक्तीकरण इतल्या खातीर आसा की आज तुम्ही पळयता आमची सगळी बायलां फ्रॉम ईच अँड एवरी नूक अँड कॉर्नर ऑफ गोवा दे हॅव कम. सगळी बायलां सगळी कडल्यान आयल्या. आमची बायलांची संख्या खूप आसा. आधी आबादी पुरा हक हमें चाहिए. आणि ही आधी आबादी म्हणजे आज तुमकां खबर आसा 140 कोटी बायलां आमच्या देशात आसा. सॉरी 140 कोटी इज द स्ट्रेंथ ऑफ पॉप्युलेशन. त्याच्यातली 70% 50% म्हणजे 70 कोटी बायलां आसा. तर आमचो हो अधिकार आमकां कित्याक मेळना हो आमचो प्रश्न आसा. म्हणून आम्ही मागता इकॉनॉमिक एम्पावरमेंट. आज तुम्ही पळयलें आसतलें म्हारगाय इतली वाडलेली आसा आणि ती म्हारगाय वाडल्या कारणान आज आमकां आमच्या बायलांक भायर सरपाक सुद्धा त्रास जाता. भिवन प्रत्येक गोष्टीक तांकां भिवपाक पडटा. कित्याक पैसे मागपाचे असल्यार घोवा कडेन मागपाक पडटा, नाजाल्यार वेहिकल मागपाचे असल्यार कोणा कडेन तरी मागपाक पडटा. आज त्यांच्यात जर आमचे सशक्तीकरण जाता आशिल्लें तर ते आमची बायलां स्वता गाडी घेवन 2 व्हिलर घेवन भायर मुखार चड प्रमाणात भायर सरता आशिल्ली. पण तुम्ही पळयलें आमी जेन्ना पार्लमेंटचो मॅनिफेस्टो केलो त्याच्यात आम्ही मागितले की महालक्ष्मी एक डिमांड केलेले. महालक्ष्मी हे एक डिमांड आशिल्ले आमचे. आणि त्या महालक्ष्मी सकल आमचे मागणे आशिल्ले की जी गरीबातले गरीब फॅमिली आसा त्यांच्या घरात जी बायल जिका खरेच त्रास सोंसपाक पडटा ह्या म्हारगाय लागून, तिका 1 लाख एन्युअली मेळपाक जाय. याचा अर्थ तिका 8,500 तिका महिन्याक मेळपाक जाय. आणि त्या गरीब घरातली बायल जी व्हडली म्हणजे सिनियर पर्सन आसतली तिका हे 1 लाख मेळपाक जाय. आणि हे 1 लाख जर तिका मेळटा तर तिचे औषध पाणी दुयेंस कितें असल्या प्रॉब्लेम जे जाणटेपणात जाता तेजो कितें तरी ती आपल्या खर्चांतल्यान ती घराक भायर पडून येत आसतना करता आशिल्ली. आणि तिसरी जी डिमांड आसा सोशल जस्टीस अँड सिक्युरिटी फॉर वुमेन. आज तुम्ही पळयत आसा there is no security for women and during these last
last years of BJP, we have seen जे आमच्या इनजस्टीस जात आसा बायलांवर ते आमी पळयले आसा. आत्ताचेच उदाहरण घेवपाचें जाल्यार 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत व्हेरी ग्रुसम and tragic things have happened. पहिली गजाल असा ती आम्ही आता जी करंट सगळीकडे मोर्चे सगळे डॉक्टर लोक काढत असा ती असा कलकत्त्याची आणि RG कर कॉलेज जी असा थंय आमची यंग डॉक्टर तिच्यार व्हेरी ग्रुसमली शी वॉज रेप्ड अँड शी वॉज मर्डर्ड. भाजप सरकार म्हणता बेटी बचाव बेटी पढाव. आम्ही जर बेटी पढाव केले आम्ही शिकोवपाकच जाय आमच्या चलयेक, पण ॲट द सेम टाइम भाजप सरकारा विचारता आमच्या चलयांची बाहेर धाडून जे शिक्षण उच्च शिक्षण त्यांनी घेवपाक जाय ते त्यांचे संरक्षण कोण करतले. आज जो वेस्ट बेंगॉलाक एक मेडिकल डॉक्टर बरोबर अत्याचार झालेला असा, तिका मर्डर झालेला असा, तिका न्याय मिळपाक जाय. काँग्रेस पार्टी, आर लीडर्स, राहुल गांधी, everyone, even आमची अलका लांबा, सगळे प्रियंका गांधी, सोनिया गांधी, everyone supports and they say that this culprit should be brought to the book and ताका लागून त्या कल्प्रिटाक चडांत चड सजा जावपाक जाय, शक्य जाल्यार फाशीची सुद्दां शिक्षा जावपाक जाय. The entire country is shocked by this gruesome incident of rape and murder of a junior doctor. तसेच एक स्टाफ म्हणजे नर्स एका हॉस्पिटलात तिका सुद्धा एक ऑफिस स्टाफ म्हणजे हॉस्पिटलाचो स्टाफ तिच्यार सुद्धा रेप केले जाता आणि तिका सुद्धा तिचे चेहरा सगळं दगडाने ठेचून काढलेला असा. आणि हे झाले असा 1 ते 15 ऑगस्टच्या मदी. दुसरी केस असा एक राजस्थानची, अ गर्ल हू वॉज डेफ अँड डम. तिका व्हरता लोक ती कोण असा ती कल्प्रिट्स त्यांनी तिका रेप केले आणि तिचं मर्डर केलं. चौथी गजाल असा ती उत्तराखंडची आणि ती असा मुझफ्फरपूरची, बिहारची 9वीतली चली, 9th स्टँडर्ड स्टुडंट. फ्रॉम हर ओन हाऊस शी वॉज किडनॅप्ड, टेकन इन फ्रंट ऑफ द फॅमिली मेंबर्स. तिका बाहेर काढले घरातल्यात, तिच्यावर रेप केले. अँड सॉरी टू से, आणि इतले निर्लज्ज लोक असा की त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर 50 फाटी सुरी खोपसली. तिथलेच त्या राहुना वन ब्रेस्ट ऑफ हर्स वॉज ऑल्सो चॉप्ड आउट एका लहान चलीवर. आणि दुसऱ्या दिवशी तिचे बॉडी रस्त्यावर फेकली आणि तिचा चेहरा कव्हर केल्लो. उत्तराखंडचे स्टाफचे जे सांगितले तुमका, अंकिता भंडारी उत्तराखंडची, तिचे किती झाले, तिच्या फॅमिलीक न्याय मिळो ना. प्रांजल रवैना जो कर्नाटकात असा हो बाहेर धावून गेलो, पण ह्या भाजप सरकारने त्याचे जितले गुन्हे आशिल्ले ताका माफ करून ताका तिकीट दिवपाचे प्रयत्न केले. तितलेच न्ही, प्रायम मिनिस्टर मोदी हे स्वतः त्याचं कॅम्पेन करपाक कर्नाटक पावले. हे आता ह्याचा अर्थ किती आहे, डबल इंजिन सरकार जे असा त्या जाग्यार डबल इंजिन सरकार त्या जाग्यार अत्याचार हे चड घडत असा. जसे बिहार, राजस्थानचे चलीचे सांगितले डेफ अँड डम. तसेच विनेश फोगट ही जी आमची who brought laurels to India. This time also she would have brought laurels to India with a gold medal. But तिच्यार कितें जालें आमकां खबर ना थंय पॅरिसात आणि तिका बिचारी सोडून सगळे तिका सिल्वर मेडल मेळयलें. शी वॉज एन्टायटल्ड फॉर द अदर स्पोर्ट्स activity and she would have got gold medal, but she was also was not allowed by. आमची सगळी लोक ऑफिसर्स गेलेली त्यांनी तिका खेळपाक लागून मागणी कित्याक केला हो व्हडलो प्रश्न आमचो भाजप सरकाराकडे आसा. इन राजस्थान आनी एक गजाल सांगता, राजस्थानात एका गोवान मीन्स हजबंड एका गोवान त्याच्या बायलेक दोरीने रोप, ही ट्रायड हिज वाईफ विथ अ रोप टू हिज बाईक
त्याचे बायलेक त्याने दोरीनं बांधले आणि खेचून वयले आणि सगळे फॅमिली मेंबर्स पळता पण कुणाची हिंमत जाऊ ना. रेवा मध्य प्रदेश 2 बायला ऍक्च्युअली लिटरली त्यांना जमिनीत पुरले आणि सगळे लोक पळीत असा पण घाबरून कोणी उलयना की त्या डबल इंजिनचे सरकार असा. सो हे डबल इंजिनचो कितलो म्हणून धाक असा हांव न कळो. आज आमचे जे आंदोलन असा ते शांतपणे वचपाचे असा पण तरी तुम्ही पळयतले कितलेशे पुलीस हांगा असा, CIDs असा आणि प्रत्येकाने आमच्या बऱ्याचशा ब्लॉक प्रेसिडेंटाक फोन केलो आणि विचारले तुमची कितली बायलां येता. म्हाका एक कळना ह्या दादल्यांक ह्या भाजप सरकाराक आमची बायलांची इतली कित्याक भीती आसा, कित्याक म्हणून ते इतले भिता आमच्या बायलांक. आमकां न्याय जाय आणि नो जस्टीस फॉर द गोवन डॉक्टर. हांव हांगा म्हणटलें आमची एक गोंयांतली चली जिथे 2 वर्सां जाले मर्डर जालो कलंगूट हांगा जी बॉडी मेळ्ळी तिका जस्टीस खंय मेळ्ळी, तिका अजून जस्टीस मेळूना. हांव सांगू शकता 2,43,000 minor girls rape cases are still pending. What is BJP government doing? Why they are not having more and more fast track courts? Why they are not having more and more judges? 10 वर्ष तुम्ही फक्त लुटपाचे काम केलेले असा. देशात GST, CGST वाढून हो सगळो पैसो जो तुम्ही घेतलेला असा तो तुम्ही देशाच्या बायलांचे संरक्षण करपाक कित्याक वापरला हो माझो व्हडलो प्रश्न तांकां असा. नंतर आज जर गोव्याची तुम्ही परिस्थिती पळयली, गोव्याची परिस्थिती पळयली तर January 1st of 2024 to July 31st, 2024 in Goa मर्डर कितले आले 4, अटेम्प्ट टू मर्डर कितले आले 2, रेप्स कितले आले 35, मोलेस्टेशन्स कितले आले 28, किडनॅपिंग कितली झाली 24, सेक्स ट्रेड केसेस कितली आयली 4, चेन स्नॅचिंग कितले झाले 8 आणि कोलव्याच्या त्या पोलीस इन्स्पेक्टरांनी हद्दच केली. एका बायलेक असॉल्ट करून तिका सांगितले आपले बूट लीक कर. सो आज हा भाजप सरकार विचारपाक सोदता की तुम्ही इतले 10 वर्ष राज्य केले, अजूनही तुमच्या नशिबाने तुम्ही आता परत सत्तेवर आलेले असा. बट व्हॉट अबाउट ब्रिजभूषण सिंग? व्हॉट हॅव यू डन विथ ब्रिजभूषण सिंग? व्हॉट हॅव यू डन? बिल्किस बानोची केस ज्या बायलेक कितल्या 11-12 लोकांनी ऍक्च्युअली रेप केले त्या लोकांक तुम्ही तुमच्या असेंब्ली गुजरातच्या असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस बाहेर सोडता, त्यांना लाडू खावपाक घालता, त्यांना हार घालता. म्हणजे हे कितें? Are you in hand in gloves with all these culprits, with all these rapists, with all these murderers? Unnao case, the Hathras to Unnao, Manipur atrocities. Atrocities हे हांगा भाषण करता काल लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टात की आम्ही बेटी को बचाने चाहिए. तुम्ही थंय व्हडले भाषण करता 15 ऑगस्टात पण तुम्ही आजपर्यंत प्राईम मिनिस्टर विचारपाक सोदता तुम्ही आजपर्यंत मणिपुराक कित्याक गेल्ला? कितलेशे अत्याचार अजून कितलेशे बायला कॅम्पात असा अजून त्यांची सुटका कित्याक करू तुम्ही शकला? त्यांच्यावर आवाज कित्याक उठवला? तुम्ही एक फावटी थंय वता आशिल्ले तर कितें तरी जाता आशिल्लें. आज जे आमचे डॉक्टर्स असा द एंटायर कंट्री इज विथ डॉक्टर्स बिकॉज दे आर लाईफ सेव्हियर्स. ते आमचे लाईफ सेव्हियर्स असा. जर डॉक्टर्स आमचे सुरक्षित ना, जर नर्सेस आमची सुरक्षित ना तर आम्ही विचार करपाचे असा की आमचो हो देश कसो सुरक्षीत रावतलो, कोण आमकां वाचयतले. आज आम्ही मागितलेले की CBI कडल्यान इन्क्वायरी जावपाक जाय. CBIची इन्क्वायरी सुरू जालेली आसा. वी आर हॅपी बट इट गोज इन अ राईट वे. दुसरे डॉक्टरांची मागणी आसा सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात बेगीनात बेगीन तुम्ही लागू करपाक जाय. तो त्यांनी लागू करपाक जाय ही डॉक्टरांची मागणी आसा. If doctors are not safe in a place like medical college, who are doctors who are life saviors, how parents can think of Beti Padhao? आपल्या चलयेक कशे ते स्कुलाक कॉलेजेस बाहेर धाडटले आणि हॉस्टेलाक धाडटले? Can parents, how the society can progress?
जर आमच्या बायलांवर आमच्या चलयांवर इतलो अत्याचार जाता, हाऊ आर सोसायटी विल प्रोग्रेस? बिकॉज आदी आबादी इज दॅट ऑफ विमेन. अर्धे पॉप्युलेशन हे बायलांचे आसा 70 कोटी, आणि आज जर त्या 70 कोटी सिक्युरिटी आणि सिक्युरिटी जर मिळूं ना बायलांक, तर आमचो देश प्रोग्रेस कसो करतलो? वी हॅव टू थिंक सिरियसली अबाउट द इन्क्रीजिंग इन्सिडेंट्स. वी स्टँड बाय द विक्टिम्स फॅमिली. थँक्यू. अत्याचार बंद करा. महिलांचे अत्याचार बंद करा.